नमस्कार प्रेक्षकांनो, तू हिरे माझा मितवा मालिकेमध्ये या रियाने या राजेशला लग्नासाठी विचारलेला आहे आणि हा राजेश सुद्धा पैशासाठी, निव्वळ पैशासाठी अंजलीला फसवून रियाशी लग्न करायला तयार होणार आहे। तर प्रेक्षकांनो, आपल्याला आता येणाऱ्या भागामध्ये हेच पाहायला मिळणार आहे की हा राजेश नीचपणाचा किती कळस गाठणार आहे। अंजलीला अशा अवस्थेमध्येच त्या चाळीतल्या घरामध्ये टाकूनच हा त्या रिया बरोबर मजा करायला गेलेला असतो। आता इकडे अंजलीची तब्येत खूपच बिघडलेली असताना सुद्धा हा गोव्याला फिरायला जातो। आता इकडे अंजली हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असते आणि अर्णव आणि ईश्वरी आणि घरातले सगळेच अंजलीला म्हणत असतात की तू आता आमच्या बरोबर घरी चल, तू आता त्या चाळीतल्या घरामध्ये नीट राहू शकणार नाहीस, तुझ्या तब्येतीची काळजी घेण्याची खूपच गरज आहे। त्यावेळेला आता अंजली म्हणत असते, नाही मी अजिबात घरी येणार नाही, ज्या घरामध्ये माझ्या नवऱ्याचा अपमान होतो तिथे मी अजिबात येणार नाही। आता आजी मात्र अंजलीला म्हणत असतात, अगं अंजू, एवढा हट्ट बरा नव्हे, तुझ्या तब्येतीची काळजी घे, तू एक बायको आहेस, त्याबरोबर तुझ्या पोटातील बाळाची आई सुद्धा आहेस, कधीतरी त्या बाळाचा सुद्धा विचार कर। असं म्हटल्यानंतर अंजली आता आजींना म्हणत असते, मी यांना विचारून घरी यायला तयार आहे। त्यावेळेला आता अंजली पटकन या राजेशला फोन लावते। हा राजेश आता गोव्यामध्येच रिया बरोबर मजा मारत असतो। आता कामाचंच कारण सांगून हा राजेश अंजलीला म्हणत असतो, अगं अंजली, तू कशी आहेस बरं, आता तुझी तब्येत बिघडली ना? त्यावेळेला अंजली म्हणते, हो, तुम्ही कधी घरी येणार आहात? आता राजेश स्वतःच्या मनातच म्हणत असतो, ही बावळट बाई भावाबरोबर घरी जायला हवी, त्याशिवाय मला रिया बरोबर इकडे मजा करता येणार नाही। म्हणूनच तो म्हणत असतो, अगं अंजली, मला 4-5 दिवस तरी घरी येण्यासाठी लागतील, तोपर्यंत तुला एकटीलाच थांबावं लागेल। त्यावेळेला आता अंजली म्हणते, अहो तुम्ही असं बाहेर राहता, माझी तब्येत अशी बिघडते, मग घरातील सगळेच मला घरी चल म्हणतायत, मी घरी जाऊ का? त्यावेळेला हा राकेश स्वतःच्या मनातच म्हणत असतो, बावळट बाई एकदाशी बोलली माझ्या मनासारखी। आता राजेश म्हणत असतो, हो अंजली, तू त्यांच्याबरोबर घरी जा, कारण आता मी तर घरी नसणार आहे, मग तुझी काळजी कोण घेईल बरं, म्हणून तू त्यांच्या घरी जा। आता अंजली म्हणत असते, अहो पुन्हा तुमचा अपमान त्या घरात झाला तर? त्यावेळेला राजेश आता नाटक करतच म्हणत असतो, अगं माझ्या अपमानाचं काय घेऊन बसलीस, तू घरी जा, त्या घरामध्ये तुझी काळजी घ्यायला खूपच माणसं आहेत आणि आपल्या बाळाचा सुद्धा विचार कर। असं म्हणल्यानंतर अंजली आता घरी जायला तयार होते। आता अंजली घरी आलेली असते। आता ईश्वरी तिचं औक्षण करण्यासाठी आरतीचं ताट घेऊन येते। अंजली तिच्याकडून औक्षण करून घेण्यासाठी साप नकार देते। आता आजी अंजलीचं औक्षण करतात आणि तिला आतमध्ये घेतात। इकडे आता ईश्वरीने दुपारची गोळीच खाल्लेली नसते हे अर्णवला माहित होतं। अर्णव आता पटकन औषध उचलतो आणि म्हणतो, मी सिंदूर, तू औषध खाल्लंच नाहीस ना, तुला लवकर बरं व्हायचं आहे की नाही? त्यावेळेला आता ईश्वरी म्हणते, अहो सर, ते औषध खूपच कडू आहे, मला खाऊसं वाटत नाही। त्यावेळेला अर्णव आता जबरदस्तीने ईश्वरीला औषध गोळ्या खायला लावतो। आता ईश्वरी म्हणते, मी सर, औषध खाऊन खूपच तोंड कडू झालं आहे। त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो, मी तुझं तोंड गोड करायला काहीतरी आणतो। त्यावेळेला आता ईश्वरी अर्णवकडे एकसारखी बघतच म्हणत असते, सर तुम्ही माझं तोंड गोड करणार का? त्यावेळेला अर्णव म्हणतो, मिस सिंदूर काय बोलतेस तू? आता ईश्वरी सुद्धा लगेच विषय बदलतच म्हणत असते, सर या गोळ्या खाल्ल्या की मला झोप खूप येते। त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो, अगं तुला विश्रांतीची गरज आहे, म्हणूनच डॉक्टरांनी अशा गोळ्या तुला दिल्या आहेत। असं म्हटल्यानंतर ईश्वरीला आता अर्णव झोपायला सांगतो आणि हॉलमध्ये निघून येतो। आता हॉलमध्ये आल्यानंतर पाहतो तर काय, अंजली किचनमध्ये एका स्टूलवर चढून काहीतरी करत असते। आता अर्णव धावतच जातो आणि अंजलीच्या हाताला धरून स्टूलवरून खाली उतरतो। अगं ताई, तू काय करत आहेस? तुला काय हवं आहे? कशाला स्टूलवर चढतेस तू? आता अंजली म्हणत असते, मला भूक लागली आहे, म्हणूनच मी काहीतरी खाण्यासाठी शोधत आहे। त्यावेळेला अर्णव म्हणतो, अगं आम्ही घरी आहोत ना सगळे, मग सांग ना तुला काय हवं आहे खायला, तुला मी बनवून देतो। त्यावेळेला तर अंजली म्हणते, अरे नको, तू नको बनवून देऊस। आता अर्णव म्हणतो, बरं ठीक आहे, मी मिस सिंदूरला बोलवून घेऊन येतो। असं म्हटल्यानंतर अर्णव आता पटकन रूममध्ये जातो आणि पाहतो तर काय, ईश्वरी आता गाढ झोपलेली असते गोळ्या खाल्ल्यामुळे। आता मिस सिंदूर असं अर्णव 2-4 वेळा हाका मारतो, पण ईश्वरी काही उठतच नाही। आता अर्णव असं ईश्वरीकडे आला आहे पाहून अंजली पाठीमागे म्हणत असते, याला तर त्या ईश्वरीशिवाय काहीच सुचत नाही। आता अर्णव हॉलमध्ये पुन्हा खाली येतो आणि अंजलीला म्हणत असतो, ताई तुला काय हवं आहे, मी तुझ्यासाठी बनवतो। आता अंजली म्हणते, काय रे, काय झालं? ईश्वरीला उठवायला गेला होतास ना, काय झालं, ती खाली आली नाही का? त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, अगं तिने औषध खाल्लं आहे ना आणि त्याच्यामुळे तिला झोप येते, डॉक्टरांनी तिला विश्रांतीची गरज आहे असं सांगितलं आहे। आता अंजलीला हे पटतच नाही। त्यावेळेला ती अर्णवला टोचूनच म्हणत असते, अरे तिला खाली यायचं नाही, मला काही बनवूनच द्यायचं नाहीये, हे सांग ना, खरं कारण हेच आहे। त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, अगं ताई उगीच गैरसमज करून घेऊ नको, तिची सुद्धा तब्येत बरीच नाहीये ना,
त्याला आता अर्णव म्हणतो ताई तू बस, मी 5 मिनिटात तुला मिसळ करून देतो. आता इथे अर्णव आणि अंजली मात्र पुन्हा बोलायला लागलेली असतात. आता इथे अर्णव मोबाईलमध्ये रेसिपी सर्च करतो आणि अंजलीला छानशी मिसळ बनवून देतो. आता अंजली सुद्धा अर्णवशी हसतच बोलायला लागलेली असते. इकडे ईश्वरी आता झोपेतून जागी झालेली असते आणि तिच्यासाठी चहा घेऊन अर्णव आलेला असतो. आता ईश्वरी म्हणते अहो सर मी किती उशीर झोपले आणि तुम्ही चहा घेऊन आलात. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो हो मी ताईला खायला पण करून दिलं आणि तुझ्यासाठी चहा पण करून आणला. त्यावेळेला आता ईश्वरी खूपच चळबळलेली असते आणि म्हणत असते सर मी बराच वेळ झोपले ना, आता मी उठते आणि पटकन स्वयंपाकाचं बघते. त्यावेळेला आता अर्णव म्हणतो अगं मी सिंदूर काय अशी सारखी घाई करत असतेस बरं तू, हा पहिल्यांदा चहा घे, रिलॅक्स कर आणि मगच जेवण बनवायला जा. त्यावेळेला आता ईश्वरी पटकन उठून जात असते. तेवढ्यातच तिला पुन्हा चक्कर येते. आता अर्णव तिला धरून तिथेच बेडवर खाली बसवतो आणि तो चहा प्यायला लावतो. आता इकडे अर्णवला फोन आलेला असतो शिर्केंचा आणि आता अर्णव पुन्हा त्या धुमाळबद्दल बोलत असतो. हे मामी ऐकतात. आता अर्णव हात धुवूनच त्या धुमाळच्या मागे लागला आहे. हे ऐकल्यानंतर मामी स्वतःच्या मनात म्हणत असतात ह्या धुमाळला कुठेतरी घालवायला हवं, हा अर्णव त्याच्यापर्यंत पोचल्याशिवाय राहणार नाही. आता मामी म्हणत असतात या धुमाळला कसं सांगायचं कुठेतरी जावं म्हणून, काही केल्याने तो ऐकायलाच तयार होत नाही. तर प्रेक्षकांनो इकडे आता अंजली तिच्या रूममध्ये मिसळ खात बसलेली असते. तेवढ्यातच या मामी येतात. आता या मामी म्हणजे नेमकं आग लावण्याचाच प्रयत्न करणार, भांडणं लावण्याचा प्रयत्न करणार. आता मामी अंजली जवळ आल्यानंतर म्हणत असतात काय ग अंजली घरी आलीस का परत एकदाशी तू. त्याला अंजली म्हणत असते हो मामी मी आले. त्यावेळेला आता मामी म्हणत असतात मग काय तुझ्या भाऊजीने तुला काय काय खायला घातलं बरं. त्यावेळेला आता अंजली म्हणते नाही ग अर्णवने माझ्यासाठी मिसळ बनवली आहे. मामी म्हणत असतात का ग ईश्वरी काय करत होती म्हणून अर्णवने तुझ्यासाठी मिसळ बनवली. त्यावेळेला अंजली म्हणत असते अगं तिने औषध खाल्लं होतं ना मामी म्हणून ती झोपली होती. आता मामी खोटंच बोलायला सुरू करतात आणि म्हणतात अगं अंजू काय बोलत आहेस तू, किती ईश्वरी तुझ्याशी खोटं बोलली. मी बाजारात गेले होते त्यावेळेला मला ईश्वरीचा फोन आला होता, तिला थोडं सामान हवं होतं, अगदी 10-15 मिनिटं ती माझ्याशी बोलत होती आणि तुला सांगितलं झोपली म्हणून. अगं नाही ग सगळी नाटकं आहे, तुला काही करूनच द्यायचं नाहीये म्हणून ती खोटं बोलत होती. आणि अर्णव सुद्धा तिच्याच बाजूने नेहमी बोलतो. आता अंजलीच्या मनात संशय निर्माण झालेला असतो. अंजलीने लगेच चेहरा पडलेला असतो. आता इकडे मामी पुन्हा म्हणत असतात अगं अंजली तुला एक गोष्ट सांगायची होती, तो अर्णव ना सारखा ईश्वरी ईश्वरीच करत असतो आणि तू रागाच्या भरात त्या ईश्वरीला काही बोलू नकोस बरं. त्या अर्णवला अजिबात चालत नाही त्या ईश्वरीला काही बोललेलं. आता अंजलीच्या मनात ईश्वरीविषयी पक्का राग निर्माण झालेला असतो. आता प्रेक्षकांनो अर्णवला संशय आलेलाच आहे की घरातलंच कोणतर असं आहे की ते घरामध्ये भांडणं लावत आहेत. आता ज्यावेळेला या मामींचं खरं रूप अर्णवला कळणार आहे त्यावेळेला या मामींची काही खरी नाही. आता प्रेक्षकांनो इकडे अंजली ईश्वरीवर खूपच चिडलेली असते आणि संध्याकाळचं जेवण सगळ्यांना ईश्वरीने वाढलेलं असतं आणि अंजलीचं काय गैरसमज होतो, तिला असं वाटतं की ईश्वरीने तिला जेवायलाच बोलवलं नाही आणि तिचं पान सुद्धा मांडलं नाही, पण तसं काही सुद्धा नसतं. आता इकडे रिया आणि या राजेशची चांगलीच मजा चाललेली असते. आता इकडे हा राजेश स्वतःच्या मनातच म्हणत असतो बरं झालं ही रिया आहे, हिच्यामुळे मला आज गोव्याला यायला मिळालं आणि एवढी मजा सुद्धा करायला मिळाली. त्या बावरटबाई बरोबर थोडं सुद्धा छान वाटत नाही. तेवढ्यातच ती रिया येते आणि पुन्हा या राजेशच्या गळ्यात पडते. आता हा राजेश चहा पित असतो. तेवढ्यातच ती रिया पाठीमागून राजेशला म्हणत असते तुझ्याशी मला लग्न करायचं आहे आणि सगळी भविष्यातील स्वप्न मी तुझ्याबरोबरच पाहत आहे. तर प्रेक्षकांनो हा राजेश पैशासाठीच या रियाशी लग्न करायला तयार होणार आहे आणि आता हीच गोष्ट अंजलीला लवकरच कळणार आहे. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये आपल्याला या राकेशचा धमाका आणि वल्लरी मामींचा चांगला पचका झालेला पाहायला मिळणार आहे. तर या दोघांचा कधी पापाचा घडा भरतोय हेच पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो आपली आवडती मालिका तू ही रे माझा मितवा दिवसेंदिवस खूपच रंजक होत जाणार आहे. त्यामुळे रोजचे रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा.